नमस्कार मंडळी. मस्त अशी सकाळ झालेली आहे. तर पहिल्यांदा सगळ्यांना गुड मॉर्निंग. डोळे उघडतच नव्हते, बट तरीही आता आजचं प्लॅनिंग काय. सो लवकर उठून निघालं पाहिजे, तेव्हा आपल्याला बाकीचे पॉईंट्स बघायला भेटणार आहेत. सो आम्ही आता इथेच जवळ एक बीच आहे, तिथे निघालो आहोत. ही सुंदर अशी सकाळ अनुभवायला खूप छान वाटते. खूप आल्हाददायक एनर्जेटिक एन्व्हायरमेंट आहे. पक्ष्यांचा आवाज मधूनच येतोय. मस्त असा व्ह्यू सकाळ सकाळचा आपल्याला बघायला मिळतो. सगळीकडे नारळाची झाडं, मस्त. इथे जवळच एक बीच आहे, तिथे आपण निघालेलो आहोत. वाव, हा बीच येतोय. एक जस्ट 10 सेकंडमध्ये आपण बीचवर पोहोचतो आहोत. तर चला बघूया आता बीचवरचं सौंदर्य. बीचवरची सकाळ कशी आहे. आम्ही आत्तापर्यंत कसं बीचवरती एकतर दुपारी किंवा मग इव्हिनिंगला सनसेट बघायला आलो होतो, बट आज सकाळ सकाळी ते आम्ही जिथे स्टे केला आहे जवळच बीच असल्यामुळे आज सकाळी मॉर्निंगला आलो आहोत. उठलं की बीचचं दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. सो बघूया आपण मस्त अशा लाटा, सकाळी सकाळी थंडगार एन्व्हायरमेंट. अशा विटा टाकून रोड तयार केलेला आहे. काय सुंदर नजारा आहे हा. डोळ्यांना अगदी पाहतच राहावं असं वाटणारा. खूप छान. अजून सनराईज झालेला नाहीये. स्टँड सापडेलच, कुठं ठेवलं काल. लांबून डोळ्यांनी पाहत राहण्यात ही खूप एक वेगळीच मजा आहे. एक वेगळाच आनंद आहे. इथे एक शांतता मनाला अनुभवता येते. खूप रिलॅक्स फील व्हावं होतं. अगदीच जास्त उसळणाऱ्या लाटा नाही आहेत, काही नाही आहेत. संथ गतीने येत आहेत, संथ गतीने पाठीमागे फिरतायत. तेच दृश्य कुठेतरी मनाला शांतता देऊन जाते. सकाळची ही एक वेगळीच मॉर्निंग कुठेतरी मनाला स्पर्श करून जाते, आतून ताजतवानं करून जाते. तुम्हीही हा अनुभव कधीतरी नक्की घ्या.
दुपारी किंवा इव्हिनिंगला बीचमध्ये आतमध्ये जाऊन मोठमोठ्या लाटांमध्ये उड्या मारून तो जो आनंद मिळतो ना, त्या आनंदापेक्षा कित्येक पटीने हा संथ गतीने वाहणाऱ्या आणि संथ गतीने मागे फिरणाऱ्या लाटांमध्ये आहे. खरंच आहे. खूप वेगळंच समाधान मिळेल. वाव, सनराईज झालेला आहे मस्त. बीचवरती सनसेट बघताना जेवढी मजा येते ना, तेवढाच हा उगवता सूर्य बघतानाही मजा येते. तुम्हाला हा मालवणमधला नजारा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला तर सकाळी सकाळी बीचवर येण्याचं सार्थक झालेलं आहे. आपल्याला सनराईज बघायला भेटलेला आहे.